नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूँ। आरपीआई अध्यक्ष रामदास आठवले पर किया गया बयान पर उल्लासनगर आरपीआई के जिला अध्यक्ष नाना बागुल का भगवान भालेराव पर जवाब। भगवान भालेराव ने नाना बागुल को दिया प्रतिक्रिया। आइए लेते हैं इस विषय पर अधिक जानकारी नाना बागुल भगवान भालेराव से। आइए देखते। खरं म्हणजे त्यांच्या संदर्भामध्ये उत्तर देणं मी संयुक्ती समजत नाही, परंतु मी उल्हासनगर शहराचा जिल्हा अध्यक्ष असताना 2012 ला एक होतकरू तरुण म्हणून बऱ्याचशा रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला आणि म्हणून त्यांना मी माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या आरपीआय पक्षाचं तिकीट दिलं आणि ते 2012 ला निवडून आले। रामदासजी आठवले ज्या पक्षाचे अध्यक्ष होते त्या पक्षाच्या एबी फॉर्मवर ते निवडून आले। मोहन पाटील यांनी जो पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकराईज हा नोंदणीकृत केला, त्या नोंदणीकृत पक्षाचे अध्यक्ष सर्वानुमते मोहन पाटील आणि सर्व रिपब्लिकन चळवळीतले कार्यकर्ते यांनी आठवले साहेबांना अध्यक्ष बनवलं। आणि आपण बघताय त्या पक्षाचे अध्यक्ष आठवले साहेब असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा झंझावात आठवले साहेबांनी केला आणि म्हणून आरपीआय हा पक्ष नावारूपाला आला। 2018 ला आठवले साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आरपीआय आठवले असा पक्ष रजिस्टर केला आणि त्या पक्षाचे माननीय रामदासजी आठवले अध्यक्ष आहेत। काल झालेल्या शपथविधीमध्ये सुद्धा आपण बघताय संपूर्ण भारतामधले जे प्रमुख राजकीय नेते आहेत त्या राजकीय नेत्यांमध्ये माननीय आठवले साहेब तिथे उपस्थित होते आणि त्याच्यावरनं आठवले साहेबांची उंची लक्षात येते। आठवले साहेबांवर कोणीतरी काहीतरी बोलणं हे संयुक्तिक नाही। मी भगवान भालेराव यांना सुद्धा हेच सांगेन की तुम्ही जर का आठवले साहेबांना मानत नसाल तर मी इतके वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली काम का केलं। आज तुम्ही म्हणताय की आठवले साहेब रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष नाहीत, तर हे असं बोलणं संयुक्तिक नाही। मी त्यांना आणि शहरातल्या सुद्धा आंबेडकरी अनुयायांना रिपब्लिकन चळवळीतल्या कार्यकर्त्यांना हाच संदेश देईल की तुम्ही सर्व रिपब्लिकन पक्ष आठवले साहेब आणि आठवले साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहात। अशा पद्धतीची संभ्रमित भूमिका कोणी स्पष्ट केली त्याच्यावर विश्वास ठेवू नये। आंबेडकराईज आणि आरपीआय आठवले हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत। आंबेडकराईज चे अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे आहेत। दीपक भाऊ निकाळजे हे सुद्धा रिपब्लिकन चळवळीतले आहेत, त्यांच्याशी सुद्धा आमचं चांगलं रिलेशन आहे आणि असा संभ्रम निर्माण होईल अशा पद्धतीची बाईट देणं हे चुकीचं आहे। मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आठवले साहेबांच्या प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत। कुठलाही कार्यकर्ता संभ्रमित होणार नाही, डळमळीत होणार नाही याची मला खात्री आहे। आज सुद्धा तुम्ही बघत असाल माझ्या आरपीआयच्या या कार्यालयामध्ये कार्याध्यक्ष पंडित निकम शांताराम निकम आहेत, सरचिटणीस पंडित निकम आहेत,
युवाचे कार्यकर्ते आहेत, संदीप गायकवाड आहे, समाधान निकम आहे, रामेश्वर पत्रकार, हे आरपीआयचे कमिटीतले सर्व पदाधिकारी चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम करतायत आणि अशा संभ्रमित भूमिका पेरणाऱ्या लोकांवर कोण विश्वास ठेवणार नाही याची मला खात्री आहे. सन्माननीय नानासाहेब बागुल फार मोठे व्यक्तिमत्व आहे उल्हासनगर मधलं. त्यांनी मला एबी फॉर्म दिलाय, पण त्यांना हे माहित नाही ते एबी फॉर्म दिलाय तो पण मोहनलाल पाटील साहेबांच्या सहीचाच दिला होता, जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये नावानीच होता ना, आठवले साहेबांच्या सहीचा होता. आणि ते ज्या पक्षात आता अध्यक्ष आहेत ना, त्या पक्षाचे ते क्रियाशील सदस्य पण नाही. क्रियाशील सदस्याला 5 लाख रुपये मी लोकांचे, उल्हासनगरच्या सगळ्या आमच्या लोकांचे पैसे क्रियाशील सदस्य म्हणून भरलेले आहेत. आणि जे आठवले नावाने जे रजिस्ट्रेशन आलंय ना, त्याच्यामध्ये भगवान भालेरावचं पण योगदान आहे, हे त्यांनी विसरता कामा नये. राहिला प्रश्न, मी त्यांच्या विरुद्ध कुठल्या भूमिका मांडली नव्हती, त्यांनी माझ्याबद्दलच्या भूमिका मांडल्या. त्यांनी सांगितलं मी अध्यक्ष असताना माझ्यावर कटकारस्थान केलं. मला कटकारस्थान करण्याची काही गरज नव्हती, मी तर नगरसेवक होतो. 2012ला 13ला 14ला काय तुमच्यावर कटकारस्थान झाला असेल, तुमच्या गुन्हापायी तुम्ही गेलेले. आमची बोलायची गरज काय, आम्ही नव्हतं सांगितलं मुंबईला जा म्हणून, नवी मुंबईला. तर हे बोलण्याची मला आवश्यकता नाही. त्यांनी केलं ते फार चुकीचं केलं, कारण मी त्यांना कुठल्या पद्धतीने बोललेलंच आहे, त्यांचा विषय नाही. आता त्यांनी मला डायरेक्ट अंगावर घेतलंय, तर मला पण आता बोलावं लागेल ना. मला नाही बोललं तर लोक मला मूर्खत करतील, कारण हा माणसानी असा शब्द कसा वापरला. तर माझं म्हणणं आहे, बागुल साहेब, मी तुम्हाला कुठलं कटकारस्थान केलेलं नाही. जे कटकारस्थान केले ते तुमच्या बाजूलाच बसलेले, त्याची शहानिशा करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी आठवले साहेबांवर कुठे ताशेरे ओढलेले नाही. आठवले साहेब सुद्धा या पक्षात काम करत होते, एवढंच मी सांगितलंय. आणि त्यांच्या नेतृत्वात मी काम केलंय. आणि उपमहापौर होताना तुम्हाला सगळ्यांना माहिती, मला आठवले साहेबांनी उपमहापौर नाही केलेलं. माझे 3 नगरसेवक माझ्या सोबत होते, 4था मी माझ्या कलेनी टाळे साहेबांना आणलं होतं. आणि 4 नगरसेवक कमी पडत होते कोणाला, सेनेच्या लोकांना महापौर होण्यासाठी. तेव्हा सेनेने मला सांगितलं का तुम्ही जर 4 येत असाल तर तुम्हाला उपमहापौर देतो. मला तिथे कुठे आठवले साहेबांनी फोन करून सांगितलं नव्हतं एकनाथ शिंदे साहेबांना का तुम्ही भगवान भालेरावना उपमहापौर करा. त्यावेळी उलट आठवले साहेबांच्या विरोधात एकनाथ शिंदे होते, कारण आठवले साहेब भाजपच्या सोबत होते. आणि मी युती एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत केली होती निवडणुकीला 2017ला. हे मला वाटतंय बागुल साहेबांना माहित नसेल. तेव्हा ते शिवसेनेत होते, ते आंबेडकरी विचारधारा सोडून भगव्या विचारधारेकडे होते. बागुल साहेब शिवसेनेला होते, तर त्यांच्या घरी शिवसेनेचा पद होता. असं असताना सुद्धा आरपीआय मिळाला, आपलं कुठं पुन्हा निवड त्या ठिकाणी जाऊ नये म्हणून असं कुठं कटकारस्थान वगैरे. आता त्यांच्या मनात काय असेल, त्यांना आरपीआय जास्त प्यारी आहे, त्यामुळे त्यांचा काही विषय नाही. आरपीआय आम्हाला पण प्यारी, बाबासाहेबांची विचारधारा आम्हाला पण आहे, आमच्याकडे पण आहे. पण त्यांनी वरिष्ठांना सांगितलंय तर मी माझे 2 नगरसेवक आरपीआय मध्ये घेतो, अद्यापर्यंत काय घेतले नाही. मी तर वेटिंगला नाही राहिलो. त्यांनी सांगितलं भगवान भालेराव आताही फोन करून सांगतात. मी ज्या निरीक्षकाला सांगितलं मला आरपीआय मध्ये जायचे, तुम्हाला जमत असेल तर ठीक आहे, नसेल तर मी जाणार आहे. माझं सांगण्याचं एक काम आहे. आणि आठवले साहेबांची जितकी जर माझ्या मनात आताही आलं ना, आत्ताही आलंय तर 3 महिन्याचा अध्यक्ष होऊ शकतो परत त्यांच्या आठवले साहेबांच्या पक्षाचा. ते मला सांगायची आवश्यकता नाही. आठवले साहेबांचे माझे काय संबंध आहेत बागुल साहेब तुम्हाला चांगले माहिती. आरपीआय मध्ये हे आणि असे 2 गट निर्माण झालेले आहेत. कुठे कार्यकर्त्यांमध्ये तफावत दिसून येईल. माझे पक्षाचे कार्यकर्ते माझ्या बरोबर राहणार ना. हे मध्ये ज्यांनी पक्षाने माझ्याबरोबर काम केलंय ते माझ्या सोबतच आहेत, आजही आहेत. आम्ही पक्ष वाढवणार आहेत. आज ज्या शाखा आहेत सगळे शाखा माझ्या बरोबर आहेत. त्यांच्याबरोबर कुठल्या शाखा आहेत, त्यांच्याबरोबर जे आहेत लोक तुम्ही बघितले असतील ते लोक कधी आरपीआयशी जुडलेच नाही. आणि बागुल साहेबांनी सांगितलं भगवान भालेरावची लायकी काय. भगवान भाले 2 वेळा आमदारकीचं तिकीट लढलाय, तुम्ही एकदाही नाही लढले ना. तुम्ही नगरसेवकचं तिकीट पण लढले स्वतः. तर आता तुम्ही येणारी विधानसभा लढवा.
आणि मग बोला आमची लायकी काय आहे ते आम्ही लोकांनी आम्हाला काय 4 का 5,000 10,000 काय मतं दिली असतील ते आम्हाला माहिती आहे. पण पूर्ण शहरातून मला मिळाले, मला मानणारा एक वर्ग तयार झाला. आणि माझी विनंती आहे का तुम्ही आता येणाऱ्या निवडणुका 2025ला ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या लागणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शिवसेनेच्या एबी बॉम्बवर लढू नका ना बीजेपीच्या एबी बॉम्बवर लढू. तुम्ही तुमच्या रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्याच एबी बॉम्बवर निवडणुका लढा. आम्ही जसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अच्याच नावाने निवडणुका लढणार आहे, याच्याच नावाने, तशा तुम्ही लढा. लोकांना कळेल ना कोण लोकांच्यासाठी काम करतंय, कोण लोकांच्यासाठी काम नाही करत. त्याचं रिझल्ट लोक देतील ना. तुमच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. आमची लायकी काय आहे हे पूर्ण शहराला चांगल्या पद्धतीने माहिती. लायकी माझी काढण्याची काही आवश्यकता नाही.